शरद पवार यांच्या निवासस्थानी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर अनेक वेगवेगळे राजकीय अंदाज व्यक्त करण्याला सुरुवात झाली। पण या भेटीचे अर्थ काय होतात? प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेण्यामागे नक्की काहीतरी प्रयोजन असलं पाहिजे का? पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर चर्चेत आलेले प्रशांत किशोर हे शरद पवारांच्या भेटीसाठी कोणत्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून गेले होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी नमस्कार, मी सोमेश कोलगे, आपण पाहत आहात MHA-MTB लाईव्ह। मित्रांनो, शरद पवारांनी प्रशांत किशोर यांची भेट घेतली, किंबहुना आपण असं म्हटलं पाहिजे की प्रशांत किशोर यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि ही भेट काही जण म्हणतात की 1.5 तास चालली, काही जण अशा बातम्या देत आहेत की साधारण 3 तासापर्यंत ही भेट आणि एकंदर बैठक सुरू होती। मग शरद पवारांनी प्रशांत किशोर यांना भेटीसाठी का बोलवलं? त्याचं कारण प्रशांत किशोर आपल्याला सर्वांना माहिती आहे की इलेक्शन स्ट्रॅटेजिस्ट आहेत, निवडणुकांचे रणनीतिकार आहेत। 2014 साली नरेंद्र मोदींच्या प्रचाराचं कॅम्पेनचाही एक भाग प्रशांत किशोर होते। त्यानंतर ते नितीश कुमारांकडे गेले, तिथे त्यांनी यश मिळवून दिलं। ते काही दिवस नितीश कुमारांसोबत राजकारणातही सहभागी होणार होते, पण नंतर प्रशांत किशोर यांनी राजकारण सोडलं आणि पुन्हा ते निवडणूक स्ट्रॅटेजी प्लॅनिंगकडे आले। उत्तर प्रदेशात प्रशांत किशोर यांना पराभव पत्करावा लागला, त्यांच्या रणनीतीला पराभव पत्करावा लागला। ते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्येही आपल्या एका पार्टी सोबत सक्रिय होते आणि आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना जो विजय मिळालेला आहे त्या विजयाचं श्रेय हे प्रशांत किशोर यांना देण्याचा प्रयत्न अनेक जणांकडून झाला, माध्यमांकडूनही झाला आणि प्रशांत किशोर हे त्यांचे मुख्य कॅम्पेनर होते, हे आपल्याला नाकारून चालणार नाही। आणि म्हणून प्रशांत किशोर हे अलीकडे पुन्हा एकदा चर्चेत आलेलं नाव अचानकपणे शरद पवारांची भेट घेतं आणि ती देखील भेट ही 1.5 ते 2 तासांपर्यंत चालते। काही माध्यमांनी तर 3 तास भेट चालली असं म्हटलंय। या भेटीचा अर्थ खरोखरच शरद पवारांना कुठल्या निवडणुकांची तयारी करायची आहे का, असा होतो का? ते जरा आपण या भेटीच्या विश्लेषणातून समजून घेण्याचा प्रयत्न करू। खरं तर प्रशांत किशोर हे एक उत्तम स्ट्रॅटेजिस्ट आहेत, निवडणुकांसाठी मॅनेजमेंट करणारे, उत्तम कॉर्पोरेट सेटअप देणारी व्यक्ती आहे आणि प्रशांत किशोर यांनी भारतामध्ये एक नव्या प्रकारचा व्यवसाय, पूर्वी तो छोट्या छोट्या माध्यमात असेल, पण प्रशांत किशोर यांनी ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर सेटअप उभा करून इलेक्शनचं एकूण कॅम्पेन हे अशा प्रकारे कॉर्पोरेट मॅनेजमेंटच्या माध्यमातून चालवणं, हे एक नवं फील्ड भारतामध्ये सुरू केलं, हे आपल्याला नाकारून चालणार नाही। कदाचित भारतात पूर्वी तसे प्रयत्न झाले असतील, पण प्रशांत किशोर हे त्यातले प्रमुख आहेत आणि म्हणून प्रशांत किशोर हे जेव्हा शरद पवारांची भेट घेतात त्यावेळेस यातून शरद पवारांना नक्की काय हवं असतं? प्रशांत किशोर हे निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट असल्यामुळे आगामी कोणत्या निवडणुकांची तयारी करण्यासाठी प्रशांत किशोर आले होते का, किंवा त्या संदर्भात त्यांनी आपलं काही प्रपोजल शरद पवारांना दाखवलं का? त्याचं कारण प्रशांत किशोर हे प्रोफेशनली काम करतात, ते त्यांचे अधिकृत जे काही शुल्क असेल ते घेतात आणि त्या शुल्काच्या बदल्यात ते जो कोणी पक्ष त्यांना हायर करेल, अपॉइंट करेल, त्याची मदत करतात। ही प्रशांत किशोरांची निवडणूक मॅनेजमेंटची कार्यपद्धती आहे। पण आता आगामी निवडणुका तर येऊ शकतात अशा महापालिकांच्याच आहेत, मग प्रशांत किशोर हे पवारांच्या भेटीसाठी का आले होते, किंवा पवारांनी देखील प्रशांत किशोर यांना इतक्या प्रदीर्घ वेळेसाठी भेट का दिली? हे प्रश्न अनेकांना पडणं स्वाभाविक आहे। आता यावरून मी कोणत्या पुढ्या सोडण्याचं काम करणार नाही, मी जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला सांगेन आणि या वस्तुस्थितीवरून अर्थ लावण्यासाठी आपण सगळेजण स्वतंत्र आहोत। खरं तर पहिल्यांदा समजून घ्यायला हवं की प्रशांत किशोर म्हणजे जादूगार नाहीत, किंबहुना
जे वर्षानुवर्ष राजकारणात असतात त्यांना अशी कुठली गोष्ट कळत नाही जी प्रशांत किशोर प्रोव्हाइड करतात, तर असंही नाही. जे लोक मतदारसंघातील खडा न खडा माहिती ठेवतात, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ ज्यांच्या तोंडावर पाठ असतात, त्या मतदारसंघातील कोणतं पॉकेट आपल्या पक्षासोबत येऊ शकतं, कोणतं पॉकेट येऊ शकत नाही, बंडखोरी झाली तर त्याचे परिणाम काय होतील, या गोष्टी सर्वाधिक राजकारण्यांनाच माहिती असतात. मग तरी देखील प्रशांत किशोर यांचं महत्व का वाढतं, तर त्याची दोन कारण आहेत. एकतर प्रशांत किशोर हे प्रामुख्याने परसेप्शन मॅनेजमेंटवर भर देतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस तुम्हाला परसेप्शन किंवा PR ची लढाई जिंकायची असते त्यावेळेस तुमचे माध्यमांमध्ये चांगले संबंध असणं, मीडियामध्ये तुमचे मित्र असणं गरजेचं असतं. त्यामुळे प्रशांत किशोरांचे माध्यमात अनेक मित्र असणं स्वाभाविक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रशांत किशोर हे एक कॉर्पोरेट सेटअप प्रोव्हाइड करतात. म्हणजे इलेक्शनचं मॅनेजमेंट हे स्मूथली व्हावं, इफिशियंटली व्हावं आणि जे नवे तरुण आहेत त्यांची कल्पकता, क्रिएटिव्हिटी इलेक्शनमध्ये वापरता यावी म्हणून प्रशांत किशोर एक प्रकारचा कॉर्पोरेट सेटअप उभा करून देतात, जो पक्षामध्ये तितक्या प्रोफेशनली राबवणं शक्य नसतं. ज्यांनी पक्ष संघटनांमध्ये काम केलंय त्यांना मी काय सांगतोय ते कळत असेल की पक्षामध्ये तुम्ही एकदम प्रोफेशनली काम करू नाही शकत, कारण शेवटी कार्यकर्ते असतात. कार्यकर्ते हे एक ह्युमन ॲसेट असतं आणि त्या ह्युमन ॲसेटला तुम्ही अगदी जसं कॉर्पोरेट मधला एखादा एम्प्लॉई काम करतो तसं तुम्ही राबवून घेऊ शकत नाही. मग तिथे प्रशांत किशोरांचं महत्व वाढतं. असे प्रशांत किशोर हे डेटा कलेक्ट करणं, त्या डेटाचं अनालिसिस करणं, काही सर्वे करणं, त्या सर्वेच्या आधारे संघटनात्मक परिस्थिती काय आहे याची माहिती करून देणं, हे सगळं काम प्रशांत किशोर अत्यंत उत्तम दर्जाचं करतात. त्यामुळे प्रशांत किशोरांचं एक महत्व आहे. पण प्रशांत किशोर हे उत्तर प्रदेशची निवडणूक हरले होते योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात, किंवा आज पश्चिम बंगालमध्ये लँडस्लाइड विक्ट्री ही प्रशांत किशोर यांनी ज्यांच्यासाठी काम केलं त्या ममता बॅनर्जींना मिळाली. याचा अर्थ असा होतो की प्रशांत किशोर हे काही एकटे जादूगार नाहीत. त्या राज्यातील तिथली जी गणितं असतात मतांची ती देखील निवडणुकीत महत्वाची ठरतात आणि हे राजकारणात असणाऱ्यांना सांगण्याची गरज नाही. मग आज जो प्रश्न आहे की शरद पवारांसारख्या मुत्सद्दी माणसाला प्रशांत किशोरांची गरज का लागली, किंवा शरद पवारांचं राजकारण हा जो महाराष्ट्रातील अनेक राजकीय विश्लेषकांचा, पत्रकारांचा आवडीचा विषय असतो, किंवा पवार साहेब कसं राजकारण करतात कोणालाच कळत नाही वगैरे असं म्हणून पवारांच्या राजकीय धूर्तपणाचं किंवा सकाळ पॉझिटिव्ह भाषेत त्यांच्या समर्थकांसाठी मुत्सद्देगिरीचं कौतुक हे कायम सुरू असतं. मग त्या शरद पवारांना प्रशांत किशोरांची गरज आपल्या पक्षाची परिस्थिती पाहण्यासाठी लागणार आहे का? पश्चिम बंगालमधील जे मतांचं गणित होतं, सोशल डायनामिक्स होते, ते पूर्ण वेगळे होते. पश्चिम बंगालमध्ये 30% मतदार हा मुस्लिम आहे आणि त्या मुस्लिम मतदाराने यावेळेस एक गट्टा मतदान हे ममता बॅनर्जींना केलं आणि त्यानंतर उरलेली टीएमसीची स्वतःची मतं, असं ते सगळं गणित आपल्याला माहिती आहे. तशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. किंबहुना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांना प्रशांत किशोर यांनी शिवसेनेसाठी काम केलं होतं. जर आपण शिवसेनेचे आकडे काळजीपूर्वक पाहिले तर त्यामध्ये प्रशांत किशोर यांच्या रणनीतीमुळे शिवसेनेला 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये खूप मोठा फायदा झाला असं काही आपल्याला दिसत नाही. पण प्रशांत किशोर हे एक उत्तम प्रोफेशनल आहेत, काम करतात. मग पवारांना साध्य काय करायचं होतं? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की शरद पवार हे मुद्दामून महाराष्ट्राच्या राजकारणात संशयाचं वातावरण निर्माण करत आहेत. पवारांना हे उत्तम कळतं की सध्या निवडणुकांना सामोरं जाण्याची आपली तयारी नाही. जरी पावसाळा सुरू असला तरी एकदा पावसात भिजून झालंय. त्यामुळे पवार वारंवार पावसात भिजून अशी किती एक्स्ट्रा मतं किंवा किती वेगळे उमेदवार निवडून आणणार आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे जी गोष्ट इतरांना कळते ती पवारांनाही कळते. त्यामुळे पवार हे स्वतः निवडणुकांना सामोरे जातील असं वाटत नाही. दुसरी गोष्ट, जर पवारांना प्रशांत किशोर यांच्यासोबत काही प्रोफेशनल संबंध एस्टॅब्लिश करायचे होते किंवा जर त्यांना आपल्या पक्षासाठी निवडणूक कॅम्पेनर म्हणून हायर करायचं होतं किंवा अपॉइंट करायचं होतं, तर शरद पवारांनी ही भेट अशा प्रकारे उघड रीतीने घेतली नसती किंवा या भेटीच्या बातम्या होतील ही काळजी घेतली नसती. म्हणजे
जर त्यांना प्रशांत किशोर यांना भेटायचंच असेल आणि प्रशांत किशोर यांनी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीसाठी काम करावं किंवा मध्यावधी निवडणुका लावायच्या असतील तर त्यासाठी शरद पवार अशी उघडपणे भेट घेतील का? हा एक सोपा साधा प्रश्न आहे. प्रशांत किशोर यांनी म्हटलं की मी राजकीय रणनीतीचं क्षेत्र सोडून देणार आहे असं त्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर म्हटलं होतं आणि ते म्हणाले की आयपॅक त्यांची जी कंपनी आहे ती मात्र हे काम पुढे चालू ठेवेल. याचा अर्थ सरळ होतो की प्रशांत किशोर हे पुढे ते काम सुरू ठेवतील. पण प्रशांत किशोर हे जादूगार नाही आहेत. मग तरी देखील प्रशांत किशोरांसारख्या एखाद्या व्यक्तीला आउटसोर्स करण्याची वेळ पवारांवर येईल का? तर याचाही कधीतरी काळजीपूर्वक आपण विचार करायला हवा. आणि म्हणून मला आज जे दिसतं ते तुम्ही पवारांची आजपर्यंतची हिस्ट्री पहा, पवारांचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास पहा. त्यामध्ये पवार ज्या ज्या रणनीती करतात किंवा ज्या प्रकारे डाव रचतात ते डाव यशस्वी झाल्यावर किंवा ज्याला आपण म्हणू त्यात एक यशाचा टप्पा गाठल्यावर शरद पवारांना त्यातून फारसा काही फायदा झालेलाच नसतो. त्याचा फायदा कोणीतरी वेगळं घेतो. म्हणजे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आघाडी सरकारच्या काळामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री हे शरद पवारांचं ऐकत नव्हते. त्यावेळेस शरद पवारांनी एका मुख्यमंत्र्याबद्दल तर असंही स्टेटमेंट केलं होतं की अमुक अमुक आहेत, त्यांच्या हाताला काय लकवा मारलाय का, फायलींवर सहीच करत नाही, असं त्यांनी एका मुख्यमंत्र्यांविषयी म्हटलं होतं. काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते. तर आपली बार्गेनिंग पॉवर वाढवणं, आपली बार्गेनिंग कपॅसिटी वाढवणं हा शरद पवारांचा जुना छंद आहे. आणि पवार सत्तेत जरी असले तरी देखील ते आपली बार्गेनिंग कपॅसिटी कायम समोरच्यापेक्षा जास्त राहील, छोटा पक्ष असू नये याची काळजी घेतात. आणि यामध्ये पवारांचं कौतुक करणारे, पवारांसाठी बातम्या लिहिणारे पत्रकारही खूप मदतीला येतात. नरसिंहरावांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये म्हटलंय की शरद पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत अशा कायम बातम्या यायच्या, पण शरद पवारांना पाठिंबा कोण देणार याविषयी जे स्पेक्युलेशन असायचे, अंदाज व्यक्त केले जायचे, ते लोक सगळेजण काँग्रेसलाच येऊन पाठिंबा द्यायचे किंबहुना नरसिंहरावांना पाठिंबा द्यायचे. याचा अर्थ असा होतो की शरद पवारांविषयी बातम्या खूप येतात पण पवारांचं प्रत्यक्ष काही घडवून आणण्याची कपॅसिटी आहे, सत्तांतर घडवून आणण्याची कपॅसिटी आहे अशी परिस्थिती नाही. दुसऱ्या बाजूला प्रशांत किशोरांसारखे रणनीतिकार पवारांनी घेतले म्हणून ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत काही अस्तित्व नाहीये, अत्यंत नगण्य अस्तित्व आहे, किंवा विदर्भामध्ये फारसा स्कोप नाहीये, तिथे अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जन्माला येतील आणि ते निवडणुका जिंकण्याची कपॅसिटी तयार करतील. असं होण्यासाठी शरद पवार म्हणजे काही नरेंद्र मोदी नाही. त्यामुळे पवारांना हे उत्तम कळतंय की सध्या निवडणुकांना सामोरं जाण्याची काही गरज नाही. आणि का सामोरं जातील? जर जी सत्ता पवारांना आपल्याकडे येईल की नाही याची खात्री नव्हती ती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री या सरकारमध्ये आहेत आणि असं सगळं असताना उगाच कोणी मध्यावधी निवडणुकांना जाणार नाही. पण शरद पवारांना उद्धव ठाकरेंचा स्वभाव उत्तम कळतो आणि उद्धव ठाकरेंच्या स्वभावाचं जे एक अंगभूत वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भीती. उद्धव ठाकरेंना प्रचंड इनसिक्युरिटी असते. तुम्ही शिवसेनेपासून त्यांना काळजीपूर्वक त्यांचा प्रवास पहा. त्यांनी त्यांच्या इनसिक्युरिटीशी 0% कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. जेव्हा कधी उद्धव ठाकरेंना वाटलं की शिवसेनेत माझ्या नेतृत्वाला आव्हान तयार होईल त्यांनी ते कोणीही असोत त्यांना थेट संपवलं, भले आपला पक्ष छोटा राहिला तरी चालेल. आणि या भीतीचा उपयोग शरद पवार अशा प्रकारे भेटी घडवून करून घेतात का हा प्रश्न आहे. कारण अजित पवारांनी आज माध्यमांसमोर स्टेटमेंट केलं की अशा प्रकारे प्रशांत किशोर हे कोणाला कोणाला तरी भेटत असतात, इलेक्शन मॅनेजमेंटचा व्यवसाय त्यांनी सोडून दिलाय असं प्रशांत किशोर यांनी यापूर्वी जाहीर केलंय. असं अजित पवार माध्यमांसमोर या भेटी संदर्भाने म्हणाले. आणि या भेटीमध्ये शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यासोबत जयंत पाटलांनाही बोलवून घेण्यात आलं होतं असंही काही म्हटलं जाते. पण तुम्ही बघा की जयंत पाटील हे खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण रणनीतीमध्ये त्यांचा सहभाग किती असतो किंवा त्यांना किती से असतो किंवा त्यांच्या बोलण्याला किती महत्व आहे हे जरा नीट काळजीपूर्वक तपासून पाहिलं पाहिजे. त्याचं कारण तुम्ही पवारांच्या जितक्याही स्ट्रॅटेजिक महत्वाच्या भेटी आहेत
त्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे कायम त्यांच्या सोबत असतात. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीतले महत्वाचे लोक कोण असतील तर प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अजितदादा ही माणसं राष्ट्रवादीतील त्या अर्थाने महत्वाची आहेत. जी माध्यमांसमोर येतात त्या सगळ्यांना तुम्ही फार म्हणजे महत्व देण्याचं कारण नाही. जेव्हा सर्कस सुरू असते त्या सर्कसमध्ये अनेक विदूषक स्टेजवर येतात आणि निघून जातात. त्या विदूषकांना काही फार महत्व नसतं, ते केवळ माध्यमांसमोर बोलण्यासाठी जातात. खरे रणनीतिकार पवारांचे कोण आहेत ते तुम्ही अनुभवनी. आणि म्हणून सांगतोय की पवारांनी या भेटीची चर्चा व्हावी, आपल्यासारख्या लोकांनी त्यावर चर्चा करावी, यासाठीच ही भेट घेतलेली आहे असं मला वाटतं. त्याचं कारण खरोखर मध्यावधींना सामोरं जाण्याची तयारी किंवा मूर्खपणा हा राष्ट्रवादी काँग्रेस करणार नाही. राष्ट्रवादीला ते नकोय. मात्र त्यांना संशय निर्माण करायचा आहे, उद्धव ठाकरेंच्या मनात भीती उत्पन्न करायची आहे आणि त्यातून स्वाभाविक उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीला अधिक युक्त माप देतील किंवा पवारांची बार्गेनिंग कॅपॅसिटी अधिक वाढेल, हा त्यातून एक मोठा उद्देश असू शकतो. जिथपर्यंत मला प्रशांत किशोर यांचा सेटअप माहिती आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याबद्दलची माहिती आहे किंवा आतापर्यंतची पवारांची राजकीय एकूण प्रवास जर पाहिलात किंवा मग सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुरू असलेला प्रकार पाहिलात तर तुम्हाला समजेल की सगळेजण आपापली बार्गेनिंग कॅपॅसिटी वाढवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींची व्यक्तिगत भेट घेणं, शरद पवारांनी अशा प्रकारे गाठीभेटी करणं, या सगळ्याचा अर्थ किंवा या सगळ्याचा निष्कर्ष आपली बार्गेनिंग कॅपॅसिटी वाढवून घेणं, सत्तेच्या सहभागातील, सत्तेत सुरू असणाऱ्या वाटाघाटींमधील हा एक त्यातला मोठा उद्देश असू शकतो. आता दुसरा जो एक याचा अर्थ आहे तो म्हणजे खरोखरच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार का? कारण असंही असू शकतं की महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई महापालिका ही जर शिवसेनेच्या हातून गेली तर हे 100% खरंय की शिवसेना हा पक्ष संपायला फार दिवस लागणार नाहीत. आणि म्हणून जर मुंबई महापालिकेच्या आधी राज्याच्या निवडणुका व्हाव्यात किंवा मुंबई महापालिकेसोबत राज्याच्या निवडणुका व्हाव्यात अशी जर इच्छा किंवा अशी सूत्र कुठून हलवली गेली असली आणि त्यामध्ये जर शरद पवारांनाही काही करावं लागणार असलं तर शक्यता आहे की शरद पवार हे खरोखर अशा प्रकारे मतदानासंदर्भात किंवा निवडणुकांसंदर्भात काही चाचपणी करून पाहू शकतात. पण ही शक्यता मला थोडी कमीच वाटते. जास्त मला शक्यता जी वाटते ती हीच आहे की पवारांना या भेटीची चर्चा घडवून आणायची, पवारांना या भेटीच्या बातम्या व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. आणि मग स्वाभाविक त्यातून राज्य सरकारमधील त्यांची बार्गेनिंग कॅपॅसिटी वाढावी, त्यांचा सत्तेतील वाटाघाटींमधला, निर्णय प्रक्रियांमधला रोल वाढावा अशी त्यांची अपेक्षा असू शकते. फार वेळ मी तुमचा घेणार नाही. आपण सर्वांनी लाईव्ह ऐकलं. तुम्हाला काय वाटतं याविषयी? अनेक अंदाज, नवी माहिती समोर येईल तसा आपण याचा उलगडा करत जाऊ. पण खरोखरच शरद पवारांना प्रशांत किशोर यांना भेटण्याची गरज होती का? किंवा वर्षानुवर्ष ज्यांनी सहकार वगैरे अशा सगळ्या निवडणुका जिंकल्यात, इतके वर्ष ते राष्ट्रवादी सारखा पक्ष चालवतात, त्या पवारांना आपण प्रशांत किशोर आणू किंवा प्रत्यक्ष देवाचा अवतार घेऊन येऊ तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मर्यादा उत्तम माहिती आहेत. मग त्याऐवजी अशा प्रकारे गाठीभेटी करून आपल्या सोबतच्या सत्ताधाऱ्यांना घाबरवणं आणि सत्तेतील आपला वाटा वाढवून घेणं सोपं नसतं का? या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला माहीत असली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत MHA MTBला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.